ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दिनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवने, नाम घेता वदने दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवने, नाम घेता वदने दोषदाय, अखंडित नामावास त्यांची पाहे, निशीदिनी ध्याय सत्संगती, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवने, नाम घेता वदने दोष जाती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दिनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवने, नाम घेता वदने दोष जाती. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसंवेद्यात्मरूपा. देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तीदासोवधारी जोजी. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून महाराजांनी संतांची महती आणि संत संगतीमध्ये आलेली अनुभूती असं चिंतन केलेली नामचिंतनाची सेवा पुण्य पवित्र भूमी कौडगाव या पवित्र भूमीमध्ये भगवंताच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं परंपरेनं चालत आलेली सेवा याही वर्षी आपलं ग्राम दैवत महारुद्र मारुद्राया भगवान शंकरजी यांच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची नामचिंतनाची सेवा आहे. सेवाभाव माऊली चिंतन करतात. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाती या न्यायनं तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व संत सज्जन मायबाप पंचक्रोशीतील सर्व गुणीजन भजनी मंडळी रामकृष्ण आहे.
सर्व गुणीजन आहेत. आमचे बंडूदेव महाराज आसोलीकरापासून सुरुवात केली तर रामकृष्ण आहे, इकडं कोणाथेकर महाराजापर्यंत, विठ्ठल महाराजापर्यंत सर्व ताली बरं आहे. तसं एका म्हणता भले आणि दुसऱ्या सहजची मेदिली असं काही नसते, पण महाराजांनी प्रकार घातलेला आहे तसं नाही. सर्व गायनाचार्य, आमचे मृदंगाचार्य महाराज, वय जरी लहान असलं तरी अधिकार मोठा आहे, रामकृष्ण आहे. आणि समोर बसलेले मायबाप म्हणजे श्रवण भक्तीचे अधिकारी आहेत. आपल्या नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे, त्या भक्तीचे अधिकारी म्हणून कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये त्यांच्या अधिकाराचं चिंतन केलेलं आहे. विठ्ठल प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि तव तुपडारची तसे भक्ती मनोरी बोल धरी गंगावती स्वीकाराल की. प्रघात कसा आहे, ते बोबड जरी बोलू लागलं तरी ते त्याचा स्वीकार करीत असतात. म्हणून साधू संतांनी घालून दिलेली परंपरा आपल्या परिसरात गुरुवर्य मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुतराव महाराज आदी करून ओंकारनाथ भगवान हे महात्म्यांनी अगदी परंपरेनेही तुम्हा आम्हाला घालून दिलेला धडा आहे. इथेही सेवा योगा योग आहे. तुमच्या दर्शनाचा सर्वांच्या आमच्या हरिभक्तीपरायण अण्णा म्हणजे मारुतरावजी महाराज यांनी सांगितलं बाबा या. प्रघात कसा आहे, साधू संतांच्या संगतीत नाही बोलिलं तरी जावा, इथं बोलवायची काय आवश्यकता नाही. तो का म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावी वंदावया रिघावया. तद्वतच महाराजांनी द्रुपदा सांगितलं काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकाला संतांची महती कळत नाही म्हणजे महाराज. म्हणून साधू संतांची सहवास संगत आज विशेष सर्व गुणीजन भजनी मंडळी रामकृष्णारी संगतीमध्ये आनंद आहे आणि सहवासच महत्वाचा आहे. आपणाला सत्ताधीश भगवान परमात्मा आहेत, ज्यानं निर्माण केलेलं आहे, पुन्हा त्यानंच निर्माण केलं आणि त्याला जाणता येते कुणाला, त्या देवालाच. माऊली चिंतन करतात करणे का न करणे आघावे त्याचे तोची जाणे विश्व चळत असे जेणे परमात्मेनी. जगाचं चलन वलन करण्याची सत्ता भगवान परमात्म्याकडे आहे, रामकृष्ण आहे. अनेक दृष्टांत सिद्धांत देतील. देवाचं म्हणजे निर्माण सृष्टीचेच उत्पत्ती स्थान आहे ना. गगनाचा तांडवा कोणे वडिला केधवा पवन हिंडता सावा हे कवनाचे मत. ही सत्ता कोणाची? अवकाशाच्या पोकळीमध्ये वार आता ही सत्ता कोणाकडे आहे? देवाचीच आहे. म्हणून आपणालाही त्या गगनाचा चांदवा कोणे ओढीला केधवा रामकृष्ण आहे. हे चांदवा म्हणून त्या भगवान परमात्म्यानं सृष्टीची उत्पत्ती स्थान आहे. तुकोबाऱ्यात एक म्हणतात रामकृष्ण आहे महाराज. रामकृष्ण आहे माय बाबा आई वृक्षाची पण हरिजाची सत्ता. पण जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात तुम्ही नायक आहे ब्रह्मांडाचे. ब्रह्मांड जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एक्की स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपल्या. ब्रह्मांड नायका विश्व जनाच्या पालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपो वाणी. दिलं ना तुम्ही वाणी दिलेली ना, वाणी न मग बाकीचं काय तर तुमच्या नामाचं चिंतन राहावं, तुमचं ध्यान राहावं देवाचं. हेच आहे हे जे एवढा अट्ठास आहे आपल्या पवित्र भूमीमध्ये भगवत नामचिंतनाचा. माऊलीनं अनेक ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये मंडपाचं वर्णन केलेलं आहे. हे विश्रांतीचं स्थान आहे.
मानवी जीवनाला एरवी विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस तळमळ. मग ती तळमळ कुठं शमन होईल, कुठं शांत होईल, कुठं विश्रांती मिळेल? तर देवाच्या दरबारात. ऐहिक ऐश्वर्य असलं तर मिळती नाही ना असं नाही, पण ऐहिक ऐश्वर्याचं क्षणिक सुख साधू संतांनी निवेदन केलेलं आहे. हे मात्र शेवटपर्यंत आपल्या सोबत येणारं सुख आहे देवाचे नामचिंतनाचं. म्हणून संतांचे हे उपकार आहेत आपल्यावर. माऊली चिंतन करतात ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये की जे त्यांनी जेवढे उपकार केलेत आपल्यावर, म्हणून तर दुसरं नमन नमस्कार साधू संतांच्या चरणारविंदी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्तावा नमो त्रिभुवन पावनी, अद्यात्रय जननी देवाची. जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा, निळा शरणांत म्हणून या पुढा संते निरविला देऊनी हाती. हे चिंतन आहे संतांचं आपल्यासाठी. आता आनंद ही भूमी पवित्र आहे. का लढयाचे लढे सरती मनोरथाचे, मनोरथ पुरती जरी माहिरे, श्रीमंत होती तुम्हाईशी. श्रीमंत माहेर म्हणजे भक्तीनं, ज्ञानानं, वैराग्यानं असं आणि आनंद मिळते जीवनामध्ये. विठ्ठल संगतच महत्वाचे. विशेष म्हणजे दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. माऊली असं चिंतन करतात, ज्यांचं दर्शन झालं, ज्यांची भेट झाली, अंतकरणाला प्रशस्तता निर्माण होत असते. संभ्रमाचे ऐते स्नेहो देसाये व्यक्तिका, दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. दयांचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्ती शिखाव. जयाचे निसंगे ब्रह्मभाव, भ्रांता सहित. परिवर्तन होते, बदल होते जीवनामध्ये. कुठं? त्या संगतीमध्ये. भ्रांत जरी जीवन असलं तरी भ्रांत जीवनाचा भ्रम नाहीसा होता. एक तर देवाच्या नामचिंतनानं, देव साधू संतांच्या दर्शनानं, नव त्यांच्या चिंतनानं, सहजपणानं जरी त्यांचं ध्यान केलं तर ध्यान करणाऱ्याला त्यांची योग्यता प्राप्त करून येत असतात. विठ्ठल विपाय जरी ठेवला चित्तात तरी दे आपली योग्यता तया ते प्रशंसिता. कोणाची प्रशंसा करावं? रामकृष्ण. एक देवाची प्रशंसा, एक साधू संतांची प्रशंसा केली, अंतकरणाला आनंद मिळत असतो, वाणी पवित्र होत असती. हे संतांचे उद्गार आहेत आपल्यासाठी. आज अनुकूल परिस्थिती आहे, तुम्हा आम्हाला कोणालाच कोणती उणीव नाही, पण ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा ठेवा जतन केलेला आहे. रामकृष्ण आहे. भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा हा जो ठेवा आहे, संतांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैष्णवाच्या संगतीमध्ये सदा झणझणती टाळ. कोणतं आहे आपल्यासाठी? म्हणून भगवानही असं वर्णन करतात. मला सुद्धा तेच आवडत आहे म्हणतात. तयापाशी पांडवा मी हरपलो दिवसावा, जेथा नाम घोष बरवा करी ती माझा. माझे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. देवाला दूर पाहायला जाणं लागत नाही. देवाचं स्वरूप व्यापक आहे. रामकृष्ण हरी. तुमच्या आमच्या सोबतच आहे भगवान परमात्मा. त्या देवाला प्रेम आवडत आहे, हे प्रेम आवडत आहे. रामकृष्ण हरी.
माऊली चिंतन करते वेळी देवाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. एरवी हा योगिया नाडरे वेदार्थाशी ना करे तेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना. वर्णन करायला वेद बोबडे झाले. जया वर्णावया वेद बोबडे पहावया काळाचे आयुष्य थोडे धातया परी न सापडे ठावो जयाचा. ज्याचा ठिकाणा ब्रह्मदेवाला सुद्धा लागला नाही म्हणजे का लागला नाही आता त्याचं काही चिंतन करायचं नाही आपल्याला. देवाला प्रेम आवडत आहे, दुसरं काही नाही. देवाला प्रेम आवडत आहे म्हणून तर सगुण साकार स्वरूपाला आले भगवान. आणि तुम्हा आम्हाला आज गतिमान जीवनात ही भक्ती ही साधन अगदी सोपं झालेलं आहे. पुंडलिकाची प्रीती साकार स्वरूपाला आले म्हणजे जे की नामदेवरायांच्या सहवासात राहिले. नामदेवरायांचं प्रेम तुम्हाला आम्हाला वेगळं काही सांगावं लागत नाही. एक समर्पक भक्ती नामदेवरायांच्या जीवनातली आणि नामदेवरायांच्या म्हणूनच नामदेवरायाने संतांच्या संगतीची महती वर्णन केली आहे. संत हे सर्वात्मक असणारे त्यांची दृष्टी सम झालेली असते म्हणून व्यापक दृष्टी असल्यामुळे जगतामध्ये भगवानच पाहतात सर्वत्र. जसं भगवान सांगतात ना, जसं त्यानं पाहावं तसा मी आहे. मी नाही असं एकही ठिकाण नाही. ये रवी मी नसे ऐसा कवन ठावासे परिप्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. आपलंच आपल्याला ओळखी ना गेल्यावर मनाला वाटतंय की नाही कोणी आपापल्या अंतःकरणाला काय करायचं हे करायचं अंतर्मुख व्हायचं. आपलं असल्यावर आपण ज्याला दररोज आपलं म्हणतो आणि ते जर बोलायला गेलं तर हे कोणाचं आहे हो? आमचंच आहे हो. रामकृष्ण आहे कोणाचं आहे? आमचंच आहे. मग काय करावं बोलच ना झाले. रामकृष्ण देवाला वाटत नाही का? देवाला वाटत आहे माझेच मी नव्हती माझेची मज ओळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले. देवाला वाटत नाही. देवाला वाटत असते बरं मायबाप रामकृष्ण आहे. भगवान वर्णन करतात ते मला ओळखीत नाहीत म्हणले पण संत दृष्टी एक अशी आहे ती व्यापक आहे. हे समस्त श्री वासुदेव हो कोणाचं त्यांच्या जीवनच त्यांचं एक समर्पक जीवन असतं. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा ओतीला भाव भक्ता माझी राव आणि ज्ञानी ऐसा प्रचितीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ महात्म्यांचं जीवन ते जीवनच असत. रामकृष्ण आहे आणि त्यांचंच वर्णन केलंय माऊलींच्या सहवासात. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई गोरोबा काका सावता महाराज चोखोबाराया सैना महाराज जनाबाई मुक्ताबाई त्या युगात ती महात्मे ती संत होती त्यावेळेला आणि ती त्यांचीच म्हणजे संगतीमध्ये राहिलेली नामदेवराया.
भगवान त्यांचंही वर्णन करतात. कुणाचं? जे समदृष्टीनं पाहणारे या विश्वात आहे, तोची तो निरुता. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडू सुता तोची ब्रह्मा. नामदेव यांनी तरी वेगळं काय पाहिलं? वेगळं काही पाहत नसतात. आता थंडीचे दिवस रामकृष्ण आहे. आता आज वाटणा झाली, थंडी वाटणा झाली, वातावरणात त्याची निर्मिती आहे. ये रे तुम्ही आम्ही आसरा करतो, जाळ केल्यावर जर असं शेकोटा केल्यावर थंडी पासून दूर, थंडी थोडी बरं वाटते ना जाळ केल्यावर. पण त्या जाळापासून दूर निघाल्यावर त्या रखरखत्या आगीला पालवात बांधून घेता येत नाही. रामकृष्ण काय घेता येते? थंडी हेच हिवाचं निवारण करते, पण तिला पालवात बांधून घेता येत नाही. रामकृष्ण आहे. मायबाप प्रमाणित आहे बरं. पालवी बांधून नेताना वस्तुस्थिती सांगितली पाहिजे ना. उगा झाकून ठेवून काय कामाचं आहे? झाकून ठेवलं तर बेजारी होत असती ना. पण एवढा आहे की आनंद मिळते या सज्जनांच्या संघटनेला. केम सज्जन? संत हे सज्जन असतात आणि त्यांचा स्वभाव कसा असतो? असं आमच्यासारखं अनाथ दिसलं की नाही बापू, अनाथ किम अनाथ तरी कुणाला म्हणावं. आपण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ज्याचं लालन पालन करणारं कोणी नसतं की नाही, त्याला काय म्हणतो? अरे अरे त्याला नकारी, ते अनाथ आहे. तसं परमार्थामध्ये आमच्यासारखं जीवन अनाथ आहे. भक्ती नाही, ज्ञान नाही आणि वैराग्यही नाही. पण हे साधू संतांचा, ज्या संत मायबापांचा हा कृपा प्रसाद साधू संतांचा, आई वडिलाचा, तुम्ही संत सज्जन मायबापांच्या संगतीमध्ये उग माय बोलून जेव घालीत असते. अशी सज्जनांचा स्वभाव पूर्ण, दीन दयाळू चातक घन, अनाथाशी देखता दान घेती, धावून उचलोनी. अनाथाला मात्र धावून उचलून घेत असतात. रामकृष्ण हरी विठ्ठल. नाथ महाराज चिंतन करतात. महाराज ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथ अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, तयांची भेटी झाली भाग्य परमगा. परम भाग्य आहे विठ्ठल. न होणाऱ्या काही गोष्टी होतील. पवना घालवेल, पायी चढवेल, भूत भविष्य कळो येईल, परी त्या साधूची न कळे महिमान गा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ज्यांचा अतर्के तर्क वेना बोधू.
जासी निजानंदी आनंदो जाता परमानंदी उद्बोधू चंद्र अमृत सुखे सेवनील. काही गोष्टी या न घडणाऱ्या घडतील म्हणजे, पण साधू संतांच्या संगतीत भगवत नाम चिंतनाचा जो आनंद आहे ते ब्रह्म आहे, त्यांचं स्वरूपच आहे. ते नाथबाबांनी वर्णन केलं. ते संत संत म्हणजे शांती. ती संत संतांचं एक अवतार कार्य आहे. अगदी समर्पक जीवन आहे त्यांचं. जसं गंगा माता आपलं सर्वस्व असणार काय करते, त्या समुद्रात समर्पण करीत असते. तसं संत जीवन असत. गंगा मातेचा एक उपकारच राहते. फेडीत पाप ताप ओखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ती समुद्राला मिळून आपलं जीवन कृतार्थ करतेच. आणि तसं संत जीवन आहे. तेही कृतार्थ होतात, पण तुमच्या आमच्यासाठी रामकृष्ण आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमाय. त्याला माऊलीने या प्रमाणाला महाराज ज्ञानेश्वरी मध्ये चिंतन केलंय. अहंवाच्या चित्तांग देवनिया शरणरीघ महोदधी ते गांग रिगाल जेवी. कसं शरण रीग बाबा. संवाद आहे भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा. जसं की सखेत्व भक्तीचे अधिकारी आहेत. अर्जुन म्हणजे काही सामान्य नव्हते, पण ते विशेष ज्ञान हे जे तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे रामकृष्ण आहे. निमित्तानं मिळत असते. दूध घराबाराला मिळत असते, पण निमित्तानं मिळत असते. आज तुम्ही आम्ही या पवित्र भूमीमध्ये रामकृष्ण आहे. वत्साचे ओरसे दुग्ध घरा उद्देशे पांडवाचे विषय जगात उद्धारण. जगाचा उद्धार भगवान परमात्म्याने केलेला आहे. हे दूध तुमच्या आमच्या या मर्यादेत नाही, आपल्या भारत देशापुरतच नाही, जगाला पुरी होणार दूध आहे जगाला. तैसे गीतेचे हे दुभते वत्स करोणी पार्थादे दुभिन्नली जगापुरते श्री कृष्ण गाय. जगाला पुरी होणार दूध आहे जगाला. म्हणून आपण आपला आनंद घ्यायचा साधू संतांच्या संगतीत. ते ब्रह्म आहे, त्यांची भेट. या मार्गाने गेलं तर इथे येता येते. कुठं कौडगावाला. आपण या गावाला आलोत ना, आज कौडगावाला आलोत. हे रवी तुम्ही आम्ही या शरीर रूपी गावाला आलोत. आणि शरीर रूपी गावाला आल्याच्या नंतर कर्तव्याचा स्वीकार आहे. गावाला धन्यता आहे. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. धन्य तोची वंश भक्ती भाग्य. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी. धन्य त्या नरनारी चतुर्भुज. अशी भेट होण्यासाठी काय प्रक्रिया करावं लागेल. तुकोबार यांनी चिंतन केलं. नाथबाबांनी की अशी संत महात्मे भेटण्यासाठी काय प्रक्रिया करावं लागेल. तर तुकोबार मार्ग दावून गेले आधी दयानिधी. संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. रामकृष्ण आहे. म्हणजे प्रतिबंध. गुंता म्हणजे प्रतिबंध. आपण आडकाठी म्हणतो. चांगल्या मार्गाने गेलं तर काही प्रतिबंध निर्माण होत नाही. मार्गेची चालता अपाव न पवे सर्वथा दीपाधारे वर्तता नाडळीची. मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे. हित हित जाणावे हिताची लागी. हे संतांनी दाखवून दिले. मन बुद्धी काया वाचा शुद्ध पारी. सर्व
म्हणून तुकोबारे नाथबाबांनी विचारलं, नामदेव कसं संतांचं चिंतन त्यांनी त्यांच्यासाठी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. हे संत मायबापांचं दर्शन या मार्गाने गेलं तर आहेच अशी त्यांची दृष्टी असते. मन बुद्धी काया ऐसे ऐशी याने भेटत इथे साधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू. अंतःकरणाला प्रशस्त करणारे साधू असतात आणि त्यांच्या दर्शनानं भवबंध म्हणजे जे काय प्रतिबंध जीवनाला आहे तो प्रतिबंध नाहीसा होतो. त्याच चरणाचं महाराजांनी एका एका चरणाचं चिंतन केलंय. तर अशासाठी मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी रामकृष्ण. म्हणजे नेमकं काय आहे? रूप सर्वत्र देखोरी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तूपणाईशी थोरी रे. ती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली त्यांचा अवतार कार्य. हित अहित उचित अनुचित योग्य अयोग्य सार असार याचं जे बनतं ते ब्रह्म आहे संत रामकृष्ण आहे. ते ब्रह्ममूर्ती संत म्हणून आपणाला ज्यांनी सोपे मार्ग करून दिली साधू संतांनी. हित हित रेखती हानी कनवा घेपती, पुसोली शिनू हरिती देती सुख. हे प्रयोजन आहे. म्हणून ते नामदेव राय त्यांच्या सहवासात राहिले ना आणि त्यांचं चिंतन केलं अभंगाचं. ब्रह्मा आदी करून त्यांचे पाय वणी म्हणजे चरण तीर्थ वंदन करतात. कोणाचं? त्यांचं. ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. काय प्रयोजन आहे त्यांचं अवतरित होण्याचं? नेमकं माऊलींचं जीवन चरित्र पाहिलं तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माऊलीकडे आहे. कर्तुम शक्तीनं ग्रंथरात ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला. पारायण चालू आहे ज्ञानेश्वरी. कर्तुम शक्तीनं. अकर्तुम शक्तीनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. अन्यथा कर्तुम शक्तीनं दगडा मातीची भिंत चालवली. रामकृष्ण आहे. तर ते काय विशेष? नेहमी नेहमी इथं सर्व अधिकारी मायबाप आहेत आणि या अधिकारी मायबापांच्या सानिध्यात उभं बोलण्याचा योग आहे. अधिकारी म्हणजे पारखीच आहेत सर्व. किम पारखी? रामकृष्ण आहे. दुधामध्ये जरी पाणी असलं की नाही राहते सहज, पण त्या दुधासंग पाणी न सेवन करणारे किम पारखी रामकृष्ण आहे. पारखी मायबाप आहेत. तुकोबाऱ्याने चिंतन केलं. क्षीरा निरा कैसे होय एकपण, स्वादितो भिन्न भिन्न काढी, पारखी तो दाणे तयाच्या जीवीचे, निवडी दोहिते वेगळवले. सांचोचे सांडसे खंडीजे पैपानी राजहंशे. रामकृष्णाने ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देव. संत जीवन आहे म्हणून ते ब्रह्म आहेत आणि अवतरित आले उद्धराया आले दीनजना. आपल्याला कळत नाही असं नाही. आपल्याला कळत आहे पण काही कळत नाही हे तितकंच खरं आहे. आजचं गतिमान जीवन आहे. रामकृष्ण आहे म्हणून गादी नारद महर्षीचे साधू संतांनी सकारात्मक आणि नकारात्मक दोन भूमिका. त्यांनी सकारात्मक भूमिका तुमच्या आमच्यापर्यंत. रामकृष्ण आहे. ज्या वाटानं जायचंच नाही त्या वाटाची काय गरज आहे? ज्यानं आपल्या जीवनामध्ये पारख केली रामकृष्ण आहे. माऊली इंटिमेशन द्यायचं नाही कोणाला. कशाला इंटिमेशन द्यायचं? रिक्वेस्ट करायची. ज्याच्या त्याच्यावर राहिला. आता ही मायबाप होत आता तरुण मंडळी बसलेली सुशिक्षित आहेत. आपण हात जोडून विनंती करायची. हे संतांचं मार्गदर्शन आहे. रामकृष्ण आहे. हे ओघ आहे बोलण्याचं जे काय असेल ते तुमचा कृपदृष्टी आहे. हे संत मायबाप अगदी वक्ता तो वक्ताची नाही श्रोते नवीन. इथं उभा राहणारा तो वक्ताच नाही. श्रोते नसले तर काय करा?
मग श्रोत्याचा अधिकार आहे माऊलीनं त्यांचं चिंतन केलं. वक्त्याच्या अगदी समरस झालेलं जीवन हे तुमच्या डोळ्यातून येणारं अमृत इथं राहते. काही बोलू द्या, कोण रामकृष्ण आहे. तुमचे कृपादितीचे निवले साशिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोली डोळे श्रांत तुझी मी. संतांनी शिकवण दिली आपणाला, त्याच्याही पुढे माऊली चिंतन करतात महाराज. रामकृष्ण आहे. सुवायू पाण्याच्या ढगाला एकत्रित करीत असतो. सुवायू पाण्याच्या ढगाला एकत्रित करीत असतो. चंद्रामुळे समुद्राला भरती येत असते आणि कीर्तनातला रंग जे काय आनंद मिळत असतो हे श्रोते मायबापामुळे माऊलीनं चिंतन केलं. रामकृष्ण आहे. आपण असं काही नाही हे जाणायचं की आपण एक तेच प्रकार आहे आपला सुद्धा. सुवायु मेघ सावरे जैसे चंद्र समुद्र भरे मातला सागरे श्रोतया चेली विठ्ठल. तुका भाकी दोषी करुणा कासया लागी होतोशी दीन वक्ता एक जनार्दन तेथे तू कोण परिहारा. बोलविणारा कोण आहे? एक भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याचं चिंतन करायचं. संतांचं चिंतन. जो विष अमृत ओळखे, सांगायचं महत्वाचं, जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांगू शकेल. जो उजू वाट रेखे तो आव्हाटा न वचे. विठ्ठल संत जीवन ते संत जीवनच असतं. रामकृष्णारी नाथबाबांनी भाग केलेला. तेव्हा सर्वांगानं तप्त होतो. आपण दैनंदिन जीवनात व्यवहारात पाहत असतो पण त्या तव्याकडे त्या स्वरूपानं पाहत नाही. तेव्हा सर्वांगानं तप्त होतो. अपक्व असलेला पिठाचा गोळा त्याला परिपक्व अवस्था प्राप्त करून देतो. नाथ बाबा वर्णन करतात. स्वयंवैरागे तापणे या नाव रांधणे म्हणे अपक्वाशी परिपक्व करणे निज गुणे निदान. रामकृष्ण आहे. तो बऱ्याचा गोड चिंतनाचा अभंग आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. रामकृष्ण आहे. संतांचं जीवनच व्यापक असं. भूतांची दया भांडवल संतापुरे ममता नाही देई. आणि तेच तुकोबाराया ज्या वेळेस नकारात्मक सांगते वेळेस काही काही गोष्टी संत वाङ्मयामध्ये आहेत. रामकृष्ण संत चिन्हेले ओणी अंगी भूषण मिरविती जगी पडिले दुःखाचे सागरी वहावले भवपुरी काम क्रोध लोभ चित्ती वरी दाविती विरक्ती. उपासना संत जीवन आहे. त्यांनी आपल्यासाठी एका एका अभंगाची रचना केली. अशा पाशी बांधवली चित्त म्हणती आम्ही झालो मुक्त. त्याची संगती लागली त्याशी तिची गती झाली. तुका म्हणे शब्द ज्ञाने. रामकृष्ण रामकृष्ण तुका म्हणे शब्द ज्ञाने जग नाडी येले तेने पडिले दुःखाची सागरी वहावले. रामकृष्ण याचा सारासार विचार आहे आपल्या जीवनामध्ये. संतांनी अगदी समर्पकता आहे. त्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. एक साधक जीवन आहे. संत जीवन साधक जीवन रामकृष्ण आहे. साधक जीवनामध्ये तुम्ही आम्ही पारक करत होते. वेगळं सांगावं लागत नाही. सुपामध्ये कोंडा असू द्या, फलकट असू द्या, गोंडर असू द्या, रजकर असू द्या, सुपात टाकले तर सुप काय करतं त्याला झटकी सरक होते. तुझी आवश्यकता नाही आमच्या जीवनात. सरक सुपा तिथे दशाईशी त्याची रज कण भुसाची निदारल्या निदसत्वाशी
त्याच्याशी संपर्क राहते. चाळणी आहे ना, चाळणीमध्ये किती कसदार टाका, रामकृष्ण चाळणीमध्ये किती कसदार टाका, चाळणी कोंडा कोंडा तितका जमा करीत असते. विठ्ठल चाळणी माझी जे पडे शुद्ध सत्व तळी सांडे, उरती गुणदोषाचे खडे, अति बडबडे खडखडीत. संत जीवन आहे, त्यांनी यथार्थ आपणाला हिताचे मार्ग दाखवून दिले. अवतार कार्य त्यांचं रामकृष्ण आहे. पाणी सर्वाला सारखं पडलं म्हणजे काय, सर्वाची जमीन सारखं पिकते असं नाही. रामकृष्ण आहे म्हणून संत जीवनामध्ये त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं त्यांचं अवतार कार्य आहे. ब्रह्मादी करून देवदेवता त्यांच्या चरणाची वंदन करतात. त्यांचं नामचिंतन केलं तर वाणीला पवित्रता येत असते. हे दुसरं चरण. रामकृष्ण पाय वडे, गंगा माता स्नान केलं तर पवित्र करीत असते. वेगळं काही सांगायला नको आहे. वदनी म्हणजे वाणी. या वाणीला 4 सद्गुण होत, जवळजवळ 11 अवगुण होत महाराज. वदनी त्यांचं आपण वाणीनं नामचिंतन केलं तर दोषाचं निराकरण होते. सद्गुण 4 होत, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि अवगुण विरोधावाद बळू प्राणिता पढाळू उपहास, छळू वर्म स्पर्शू अट्टू वेगो विंदाणू, अशा क्षोभ प्रतारणू. हे संन्यासी अवगुण ज्ञानी रामकृष्ण. हे अवगुण वाणीनं सोन्यामध्ये हिनकस मिसळायचं नाही. कशासाठी? रामकृष्णारी परमार्थ लोकेशन किंवा वितेशनचा भाग नाहीये, आत्मविश्वासाचा भाग आहे. साधू संतांनी त्यात आत्मविश्वासानं रामकृष्ण हरी. एक इंग्रजीतलं वाक्य आम्हाला दुसरं काही येत नाही, तेच वाक्य येते बरं नेहमी बोलायचं. रामकृष्ण हरी. लाईफ इज जर्नी बिटवीन टू अल्फाबेट BIND, बट रामकृष्ण हरी. बट ओनली वन इन अवर हँड, दॅट इज सी. रामकृष्ण हरी. तुमच्या आमच्या जीवनाचा प्रवासच आहे जन्म आणि मृत्यूच्या मधला. सांगायचे कशासाठी? या वाणीनं सोन्यामध्ये हिनकस मिसळायचं नाही. त्याला विवेक म्हणतात, विचार म्हणतात. संतांनी हे विवेकच आपल्यासाठी जतन केले. जसं B आणि D च्या मध्ये सुशिक्षित मंडळी आहेत. B आणि D च्या मध्ये C नावाचा अक्षर. C म्हणजे 40 म्हणजे वैचारिकता, विचार, विवेक. आणि साधू संतांनी हे विवेकच तुमच्या आमच्यापर्यंत आणलेले आहेत. विचारच श्रेष्ठ आणलेले आहेत. कोण कोणता विचार करील, कोण कोणतं काय करेल, त्याचं रामकृष्ण आहे. पाणी चौकट झालं म्हणजे पाण्यात उडी नाही टाकून द्यायची. आपल्या तहानसारखं पाणी पियाचं. तसं रामकृष्ण आहे. उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, आपण घेते केवळ आरतीची जोगे. मृदंगाचार्य महाराज, तुमच्यामुळं आमची पंगत उठायची वेळ आली. आता तुम्ही अगोदरच लहानपणापासूनच ते जतन केलंय. मोठकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. तैशी दशेची वाट न पाहता, वैशेची या गावा न जाता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयारी. जैशी दीप कलिका धाकुटी बहुती जाती प्रगटी, तैशी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. जयांचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोली जाय, तयाती नमस्कारी ती पाय वडील म्हणून येते. विठाल वाणीनं भगवंताचं नामचिंतन किंवा संतांचं नामचिंतन करायचं. रामकृष्ण रामकृष्ण. अंतर्मुख झालेले तुकोबाराय आहेत. रामकृष्ण
लक्षणं असतात, काही बाह्य लक्षणं असतात, काही अंतर्लक्षणं असतात. अंतर्मुख होऊन मनराजाला सांगायला, मनराजा हे करी बाबा वाणी घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मनराजाला सांगते वेळेस रामकृष्णाने एक एक प्रमाणे महाराज, आणि हे केलंच पाहिजे मनराजा, हे केलंच पाहिजे रामकृष्णाने. इतुले करी भलत्या परी परद्रव्ये परणारी साडोनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास शांती राहे बहुवस जीवे सेवी सुगंध रस न करी आळसराम नामी. जनमित्र होई सकाळा बाबाजीने गोड प्रमाण दिलं. अंतर्मुख आणि मनराजाला सांगते वेळेस अगदी विनंती करून सांगावं लागते, बाबा ऐक रे. ऐकत नाही असं नाही, या मनाचे एक निक्के देखील या ओढीशी ठाया सोडते म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जावी. जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न धरी दुर्जनाचा करी संतांचा सायास. हे मात्र कधी बाबा या साधू संतांच्या संगतीत मात्र नाही बोलिलं तरी चालेल बाबा. इथं म्हणा राजा संगतीमध्ये आनंद आहे, संतांच्या संगती. अनेक दृष्टांत सिद्धांत असतील म्हणून अभद्र अशुभ आवाचे वितंड हे बोलायचे. गादी नारद महर्षीची आहे. गादी म्हणून काही संत वाङ्मय आपल्याला शिकवून देत असतं. रामकृष्ण आहे बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप. रामकृष्ण आहे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आधी वंदावी. संत संगे अंतर रंगे नाम बोलावे कीर्तन रंगी हरिदासाच्या सुखे डवलावे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या. कशासाठी? प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर आया. जेणे करोणी अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे
संतांच्या घरची. म्हणून त्यांची संगत त्यांचं नामचिंतन. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. नाम घेका वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी आसक्त. संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी. नाम घेता वदनी दोष जाय. ठोकर नामदेवरायांनी गोड असं चिंतन केलंय. समर्पक जीवन नामदेवरायांचं भगवान परमात्म्याकडं. आणि ही संगत मिळाली, सहवास मिळाला. तुम्हाला आम्हाला त्यांचं चिंतन माहित आहे. रामकृष्ण हरी जे की अगदी मुक्ताबाईने कोरं म्हणले नामदेवराय रामकृष्ण हरी. आपल्याला अधिकार नाही, पण नामदेवरायांनी त्यांच्या संगतीचंच वर्णन केलेलं आहे. संत संगतीमध्ये हा विशेष भगवंतानं सुद्धा सांगितलं बाबा या संगतीशिवाय नाही. म्हणून तुम्हा आम्हाला तरी उद्धाराचं साधन दुसरं काय आहे. देवाचं नामचिंतन. म्हणून न लपती साया जावे वनांतर सुखे तो घरा नारायण. देव ज्या साधनानं घरी येत असतो ते साधन संतांनी सांगून दिले मायबाप. नाही तसं नाही, बाकीचे साधन आहेत पण प्रतिबंध निर्माण करणारे आहेत. निडोबारे चिंतन करतात महाराज. यज्ञयाग स्वर्ग भोगाडयती. करिता तपे काम क्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. धन्य ही आनंदाची सापडली. तेने संत सज्जन भेटली कृपाळ. त्यांनी फेडिला बुद्धीचा मूळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. म्हणून ही संगत नेहमी नेहमी राहा. जीवनाचं परिवर्तन करणारी ही संत संगती आहे. मातृत्वाचं प्रेम आहे. आणि तुकोबाऱ्या शेवटच्या चरणात
Ah
म्हणून ही सत्संगती आज आपल्या पवित्र भूमीमध्ये सर्वांच्या सहकार्यातून भगवत नामचिंतनाचा आनंद आहे. एक सेवा आहे देवाच्या नामचिंतनाची. अखंडित नामावास त्यांची बाहे निशी देणे ध्याय सत्संगती. ब्रह्मादिकजांचे वंदे ती पायवली नाम घेता वदळे दोषदा. ते नाम ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्णाई बाल बोबडा गोलिका वाकुडा इंचुकी पावली ते चौज करुणी माऊली रिजे जेविका धवन. नया उपदेश तुमचे बडबडिलो श्रेष्ठ मोहना तुमचे केले. धर्म कीर्तन शिकलेले तीर्थ माझे जे उरले. पायिकपणानं झालेली नामचिंतनाची सेवा तुम्ही संत सज्जन मायबापांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, ग्रामदैवत महारुद्र मारुद्र यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय संगे सर्व काळ पंढरीचा वार
चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी माघवे तुझ प्रती आहे आज आपल्या कीर्तनाचा दुसरा दिवस श्री हरिभक्त परायण अनंत महाराज बेटकर यांनी खूप ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले या अभंगावर गोड गोड असं चिंतन केलेले तरी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने महाराजांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन व तसेच उद्या ठरलेल्या वेळामध्ये कार्यक्रम होतील व तसेच 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्त परायण भवन महाराज मुलीकर यांचं कीर्तन होईल आता लागली चहा झालेली सर्वांनी चहाचा स्वाद घेणे ज्ञानदेव तुकाराम